जय शिवराय भावांनो. आज आपण SSC GDच्या ॲप्रॉक्सिमेट महाराष्ट्राच्या कटऑफवरती बोलणार आहोत. आणि हा आपण रँक गुरुजीचा डाटा वापरत आहे, कारण की एवढा आपल्याजवळ डाटा नाही आहे आणि एवढा कोणाजवळ डाटा नाही आहे जेवढा या रँक मित्रा आणि रँक गुरुजीजवळ असते. कारण आणि इथं डाटा म्हणजे सरा जेन्युइन डाटा आहे, कारण की सर्वांना इथं ॲन्सर कीची लिंक टाकावं लागते. त्यानंतर हे स्वतः मार्क्स घेते, त्यांची आपल्याला टाकायचं काम नाही. त्याच्यामुळे याच्यात काही हे नाही आहे, सरा जेन्युइन डाटा आहे. आणि या डाट्यावरच आपण सर्व खेळ सांगणार आहे. आणि यांच्याजवळ एक विशेषतः महाराष्ट्राच्या 5000+ मुलांचा ॲप्रॉक्सिमेटली डाटा आहे. त्याच्यामुळे मी एक्झॅक्ट तर नाही, परंतु एक ॲप्रॉक्सिमेटली कट ऑफ सांगणार आहे ग्राउंडसाठी. तर मित्रांनो, आणि हां, ज्यांना असं वाटत असेल की फिक्स हाच कट ऑफ लागणार आहे, त्यांनी याच व्हिडिओमध्ये आताच निघून जावं. कारण की कसं आहे, आपण कोणाला आशा दाखवत नाही, फक्त कसं आहे एक आपला अंदाज आहे. आणि प्रत्येक वेळेसच्या ॲनालिसिसनुसार पण मी सांगत असतो की आपण मागच्या वेळेस सांगितलेलं होतं की कट ऑफ कितीवर जाणार आहे, तर फिक्स तेवढ्यावरच कट ऑफ गेलेला होता. तर आता आपण सुरुवात करणार आहोत व्हिडिओला. सर्वात पहिले आपण शिफ्ट बघणार आहोत, कोणती सर्वात भारी आहे आणि कोणती सर्वात इझी आहे आणि नॉर्मलायझेशनचा किती फरक पडू शकतो. तर भावांनो, व्हिडिओ आता थोडा लंबा होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. कारण की कसं आहे, तुम्हाला मग समजणार नाही आणि कसा अंदाज काढला आणि काय केलं. तर 25 मे 2026ची जी शिफ्ट आहे, 10 तारीखची पहिली शिफ्ट, ते सर्वात भारी शिफ्ट मानली गेली आहे. ते म्हणजे तिचा 69 ॲव्हरेज स्कोअर बनत आहे फक्त. आणि डाटा पण 722 स्टुडंटचा आहे, म्हणजे डाटा पण कमी नाही आहे मित्रांनो. 722 स्टुडंटचा डाटा आहे आणि 69.24 फक्त त्याचा ॲव्हरेज स्कोअर बनत आहे. आणि 69.24 जर ॲव्हरेज स्कोअर बनत आहे, तर या शिफ्टला नॉर्मलायझेशन किती मिळायची शक्यता आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे. आता 69 मधून मायनस करू आपण. 115 मायनस 69, तर याच्यात बघून घ्या मित्रांनो, 46 मार्कचा डिफरन्स येत आहे. तर हार्ड आणि इझी शिफ्टमध्ये 46 मार्काचा फरक येत आहे. परंतु याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे मित्रांनो. ह्या ज्या दोन शिफ्ट आहेत ना, हे आणि हे जे दोन शिफ्ट आहेत ना, या दोन शिफ्टमध्ये जो हा स्कोअर दिसत आहे तुम्हाला, हा जास्तीत जास्त UP आणि बिहारच्या मुलांचा आहे मित्रांनो. त्यामुळे असं समजू नका की हे शिफ्ट आणि हा रिअल ॲव्हरेज स्कोअर आहे. कारण की याच्यामध्ये हा कोणाचा पेपर झालेला आहे, 31 तारखेची पहिली शिफ्ट आणि तिसरी शिफ्ट मे महिन्यातली. आणि म्हणजे हे कोणाचे पेपर झालेले आहेत, ज्यांची एक्झाम कॅन्सल झालेली होती. कारण की तशी आपली एक्झाम 30 तारखेपर्यंतच होती, पण हे ज्यांची एक्झाम कॅन्सल झाली ती त्यांच्या, म्हणून डाटा पण पाहून घ्या. 166 आणि 105 सर्वात कमी डाटा या दोन शिफ्टमध्ये आहे असं म्हटलं जाते. म्हणून तुम्ही ह्या दोन शिफ्ट असं म्हणजे समजा पकडा, पण एवढं पण पकडू नका. कारण की 2024 साली असंच झालं होतं, त्यांच्या एक्झाम झाल्या होत्या काही मुलांच्या, आणि त्यांचा ॲव्हरेज स्कोअरलाही दिसत होता. कारण की तिथं कट ऑफ आणि म्हणजे नॉर्मलायझेशन पण हे रँक मित्र आणि रँक गुरुजी एवढंच दाखवत होतं, जास्त दाखवत होतं. आपण मुलांना तेवढं मिळालं नाही. म्हणजे ह्या दोन शिफ्ट पकडू नका तुम्ही एवढ्या, कारण की यांचा फंडा अलग आहे. हे यांचं UP बिहारवाल्या मुलांसोबत ॲव्हरेज जोडतील ते, आणि यांचा त्यांच्यासोबत ॲव्हरेज जोडून या शिफ्टला नॉर्मलायझेशन भेटेल की मायनस होतील ते ठरेल. पण असं पकडू नका की आता तुम्हाला 46 जर आहे तर 46च भेटेल. परंतु याच्यामध्ये जे हे 92 दिसत आहे ना मित्रांनो, हे 4 मेची तिसरी शिफ्ट, हे पकडा तुम्ही. 92 मायनस 69, तर 23 मार्क्सचा आणि सरासरी डिफरन्स येत आहे. आपल्याला 23 मार्क्सचा डिफरन्स येत आहे इझी शिफ्ट आणि हार्ड शिफ्टमध्ये. तर इझी शिफ्टमध्ये आणि हार्ड शिफ्टमध्ये 23 मार्काचा डिफरन्स आल्यानंतर याच्यामध्ये जर समजा 50-50चा फॉर्म्युला लागला, 50-50 फॉर्म्युला लागला याच्यावरती, समजा जर काही मुलांचे 50-50चा फॉर्म्युला लागला याच्यामध्ये, काही मुलांचे 50% मायनस आणि काही मुलांचे 50% प्लस होतील. तर म्हणजे समजा एखाद्याला जर समजा इझी शिफ्टवाल्या मुलांना 100 मार्क्स असतील, इझी शिफ्टवाल्या मुलाला 100 मार्क्स असतील, आणि हार्ड शिफ्टवाल्या मुलांना असतील 85 मार्क्स असतील. हार्ड शिफ्टवाल्या मुलांना 85 आणि इझी शिफ्टवाल्या मुलांना 100. तर दोघांचा फरक 15 झाला. तर याचे 7.5 वाढवतील आणि याचे 7.5 कमी होतील. याचे मायनस आणि याचे प्लस होतील. म्हणजे इझी आणि हार्ड, इझीचा ई लिहित आहे मी, हार्डचा एच लिहित आहे. इझी आणि हार्डचा हा फरक पडणार आहे मित्रांनो. तर हा 50-50चा फॉर्म्युला लागला. आणि जर सगळ्यांचे वाढवायचंच म्हटलं, तर या शिफ्टचे जे मार्क्स आहेत मित्रांनो, ते 23 मार्क्स 100% वाढणार आहेत. जर मायनसचा फॉर्म्युला लागला नाही तर कोणाचे 20 वाढतील, तर कोणाचे 18 वाढतील, तर कोणाचे 23 पण वाढतील. पण या शिफ्टला 100% फायदा होणार आहे. जे 25 मेची शिफ्ट आहे त्यांचा 100 पण स्कोअर बनत असेल, 25 मे 2026ची पहिली शिफ्ट जी आहे त्यांचा 100 स्कोअर बनत असेल, तर ते असं समजू नका की आपण रेसमध्ये नाही आहे. तुम्ही रेसमध्ये आहात मित्रांनो, कारण तुमची शिफ्ट हार्ड आहे. हे बघा, 2 तारखेची पण 72च ॲव्हरेज आहे, 3 तारखेची पण म्हणजे 6 तारखेची पण
72 आहे. 18 तारखेची पण 73 आहे. ही 7 तारखेची हे जे शिफ्ट आहे मित्रांनो, हे माझी आहे. हे शिफ्ट माझी आहे. हे पण पाहून घ्या तुम्ही, 73चा ॲव्हरेज स्कोर आहे हिचा. आणि माझा स्कोर पण खरोखरमध्ये कमीच झालेला आहे माझ्या हिशोबानं. तर हे पहा तुम्ही, 6 तारीखची म्हणजे 19 तारीखची 6 नंबरची जी हार्डेस्ट शिफ्ट जे आहे तिचा 75 ॲव्हरेज स्कोर आहे. म्हणजे असं करता करता मी परत एकदा सांगतो मित्रांनो, हा रँक गुरुजीचा मी डाटा वापरत आहे. त्याच्यामुळे असं समजू नका की हा डाटा कुठून आणला आहे ना. तर तुमची याच्यामधली कोणती शिफ्ट आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. पण पाच चला की काय हे होत आहे. तर बघा, 16 तारखेची जी शिफ्ट आहे हिचा ॲव्हरेज स्कोर आहे 78.25. 1022 विद्यार्थ्यांनी इथं डाटा दिलेला आहे. याच्यात मी बघितलेला आहे मित्रांनो, 4000 5000 प्लस मुलांनी डाटा दिलेला आहे. आणि महाराष्ट्रातल्या वॅकन्सी ज्या आहेत त्या 1100 काहीतरी ॲप्रॉक्सिमेटली 1180 आहेत वाटते. इतके वॅकन्सी आहेत. याच्यामध्ये गुन्हा जर 7 केलं, समजा 7 7.5 किंवा 8 गुन्हा पोरं ते ग्राउंडसाठी बोलावत असतात, तर 11 77 म्हणजे 8000 पोरं तुम्ही पकडून चला हे ग्राउंडला बोलावतील. 8000 पोरं हे ग्राउंडला बोलावतील, हे पकडून चला तुम्ही. 8000 पोरं हे ग्राउंडला बोलावतील, हे पकडून चला तुम्ही. आणि 8000 आकडा काही छोटा नाही आहे महाराष्ट्राच्या हिशोबानं, कारण की महाराष्ट्रातल्या मुलांना मार्क्स नाही आहेत. जे आहेत ना माझे मित्र मागच्या वर्षी काठावरती कटलेले आहेत, जे माझे मित्र काठावरती कटलेले आहेत मागच्या वर्षी, त्यांना होते समजा 107 105 असे मार्क्स होते ना, ते यंदा कुठेतरी 85 आणि 90च्या मधात खेळत आहेत. तर आणि ज्यांना मार्क्स आहेत त्यांच्या खरोखरमध्ये इजी शिफ्ट आहेत मित्रांनो. तुमची इजी शिफ्टमध्ये शिफ्ट येते का इसा, या 2 शिफ्टचा जो फंडा आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे काय आहे. तर मला पण वाटत होतं की 42 मार्क्सचं नॉर्मलायझेशन होईल का, पण हे तो मुद्दा नाही आहे. या 2 शिफ्टचं तुम्हाला मी समजून सांगितलं. आणि एक नजर मारू आपण टॉपरवरती. तर 156च्या वरती जे मार्क्स आहेत मित्रांनो, ते 4 मुलांना आहेत. UR 2 OBC आणि एक ST. 156च्या वर, हे ऑल इंडिया सांगत आहे मित्रांनो. हे काही महाराष्ट्रातलं नाही बोलत आहे मी सध्या. आणि हे बघत चला, खाली दिलेलं आहे इतके मार्क्स मुलांना या शिफ्ट, म्हणजे या क्रायटेरियामध्ये. बघा ना तुम्ही, 101 मध्ये फक्त 22,000 मुलांना मार्क्स आहे. आणि हे 2024 कितले मार्क्स होते या मुलांना. जास्तीत जास्त UP बिहारचा डाटा आहे ना. बघा ना, इथंच बघा तुम्ही, 136च्या वर 707 मुलं आहेत फक्त. आणि 2-3 हजार तर जागा, 3000 जागा आहेत UP बिहारमध्ये. UPमध्ये 3000 जागा आहेत वाटते. तर हे म्हणजे हे पण 3000 इथपर्यंत बसत आहेत ना यांचे 4000. म्हणजे 3 8 24 25,000 मुलं बोलावणार आहे त्यांचे. म्हणजे यांचा पण कट ऑफ बघा ना तुम्ही किती कमीवर जाईल. तर 25,000 मुलं याचे ग्राउंडसाठी बोलावणार आहेत UPचे. तर याचा कट ऑफ पण तुम्ही बघा ना किती कमी जाणार आहे. आणि इथं मित्रांनो सरे मुलं म्हणजे हुशार मुलं आणि कनेक्टेड मुलंच डाटा देतात. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही समजून चला की जे सिलेक्ट होणारे आहेत त्यांचा डाटा इथं अवेलेबल झालेला आहे. आता याच्यावरती कट ऑफ म्हणजे बनवून आपण, तर याच्यावरती समजा नॉर्मलायझेशनमध्ये फरक पडल्यावरच समजा कट ऑफ कमी जादा होऊ शकते, नाहीतर एवढा कट ऑफ कमी जादा होणार नाही. आणि हे सर्व ज्यांनी लक्षात घेतलेलं आहे मी आतापर्यंत सांगितल्यावर, त्या म्हणजे तेच आपल्या या कट ऑफवरती विश्वास करतील. बघा, ह्या रोल नंबरवाल्याचा आखरी नंबर 157.75 मार्क्स आहे. ते टॉपर आहेत मित्रांनो रँक गुरुजीवरचे. तर आता आपण बघणार आहोत ऑल ओव्हर ॲव्हरेज स्कोर बघू मित्रांनो. तर हा डाटा आहे 67,000 मुलांचा डाटा आहे. तर ॲव्हरेज स्कोर यांचा बनलेला आहे 81.36. आणि हा ॲव्हरेज स्कोर मित्रांनो याच्यामध्ये 90% मुलं जे आहेत, 90% मुलं जे आहेत हे या स्कोरमधले हे UP आणि बिहारचे आहेत. 90% मुलं UP आणि बिहारचे आहेत. आणि 10% मुलं अदर सर्व राज्यातले आहेत. 10% मुलं. तर याच्या UP आणि बिहारच्या सर्वांच्या मिळून हा कट ऑफचा ॲव्हरेज म्हणजे या सर्व शिफ्टचा ॲव्हरेज 81.36 बनत आहे. तर तुम्ही आपला कट ऑफ पण याच्याच आसपास पकडा, कारण की हा ॲव्हरेज याच्यावर समजा तुमचा जर समजा 81 स्कोर बनत असेल आणि तुमचा या टॉप 10 शिफ्टमध्ये जर नाव असेल, 80 स्कोर बनत असेल आणि टॉप 10 शिफ्टमध्ये नाव असेल, तर तुमचं 101% फिजिकलसाठी नाव येणार आहे मित्रांनो. मी फायनलचं नाही सांगत आहे, लक्षात घ्या, फिजिकलसाठी. आणि हा कट ऑफ आपण सध्या फिजिकलवरच बोलत आहे, कारण की नंतर खूप मेडिकलमध्ये आणि फायनल मेरिटमध्ये उडणारे जे पोरं आहेत ना, ते खूप आहेत मित्रांनो. आणि खूप सारे मग त्याच्यात नंतर पण हे होते, म्हणून कट ऑफ कमी जादा होऊ शकते. आणि पण ग्राउंडचा कट ऑफ ज्यांचे 80 मार्क्स 75 ते 80 पकडून घ्या तुम्ही. मी 80 पण नाही सांगत, 75 ते 80पर्यंत ज्याचा रॉ स्कोर आहे आणि त्यांचं नाव टॉप 20 शिफ्टमध्ये आहे हार्डच्या, त्यांचं 101% सिलेक्शन फिजिकलसाठी होऊन जाईल. फायनल सिलेक्शन नाही मित्रांनो, पण फिजिकलसाठी तुमचं होऊन जाईल 100%. कारण की या शिफ्टला नॉर्मलायझेशन चांगलं मिळणार आहे. मायनसचा जर फंडा लागला तर त्यांचे मायनस होतील, तुम्हालाच प्लस होतील. म्हणजे या शिफ्टला पहिले 20 शिफ्टला तर तोटा नाहीच आहे.
100% तोटा नाहीच आहे, पण फायदा तुमचा बिलकुल होणार आहे. तर तुम्ही कट ऑफ सांगितलेला आहे मित्रांनो मी मुलांसाठी. हा आहे बी फॉर बॉयचा कट ऑफ आहे 75 ते 80 आणि मुलींसाठी मी कट ऑफ सांगत आहे 70 मार्क्सवर मी मुलींसाठी 70 मार्क्सवर मी मुलींसाठी कट ऑफ सांगितलेला आहे. ह्या जी काढलेला आहे मी तर गर्ल्सचा. तर इथं 70 मार्क्सवर मुलींचा ज्यांचे 70 बनत आहेत मुलींमध्ये रॉ स्कोर त्यांनी 101%. जर तुम्ही बिगिनर असाल तर ग्राउंडची प्रॅक्टिस करा आणि तुमचं टॉप 20 शिफ्टमध्ये नाव असेल तर तुम्ही 70वर हमखास करा प्रॅक्टिस. तुमचं ग्राउंडमध्ये 100% नाव येणार आहे. आणि मुलांना 75 ते 80 आणि 65वाल्या पण मुली ग्राउंडची प्रॅक्टिस चालू ठेवा. जर तुमचं टॉप 10 शिफ्टमध्ये नाव आहे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं पण 100% नाव येऊन जाईल. आणि कट ऑफ आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, हा पेपर मागच्या वर्षीपेक्षाच नाही तर 2023पेक्षा मी सर्व एक्झाम दिलेल्या आहेत मित्रांनो. हा 2023पेक्षा पण पेपर हार्ड आहे, कारण की याच्यामध्ये हुशार मुलांना मार्क्स पडले नाही आहेत. जे मुलं मागच्या वर्षी एक मार्क्सनी कटलेले आहेत ना, ते कुठंतरी 90च्या अंदर आणि 100च्या अंदर अडकलेले आहेत. त्यांनी 90-100च्या अंदर अडकले. त्याच्यामुळे तुम्ही हा विचार करा की हुशार मुलांना आणि मार्क्स कमी पडले आणि खूप साऱ्या बिगिनर मुलांना मार्क्स आहेत, पण असं समजू नका की त्यांना मार्क्स कसे का पडले. खूप साऱ्या मुलांचे तुक्के पण लागलेले आहेत जीकेमध्ये. तुम्ही स्वतःलाच विचारून पहा की तुमचे 115च्या वर मार्क्स जात आहेत, तर तुमचे जीकेत किती तुक्के लागले. 4-4, 5-5 जर तुक्के लागले तर 10 मार्क्स तिथंच वाढतात मित्रांनो. त्याच्यामुळे असं काही टेन्शन घेऊ नका की आपले याचे तर हा आपल्याला टेस्टपेक्षा कमी मार्क पाडत होता आणि याच्या आज 115 मार्क्स आले. त्याचे स्टार असू शकतात मित्रांनो आणि तुमचे स्टार खराब असू शकतात. त्याच्यामुळे तो तुमच्या कुठेतरी 10 मार्क्सने पुढे आहे. पण 10 मार्क्सने पुढे असणं म्हणजे खूप सारी मोठी गोष्ट नाही आहे. मायनस मार्क म्हणजे त्याचे जर नॉर्मलायझेशनमध्ये मायनस झाले तर खूप सारा गेम होऊ शकते. आणि यावेळेस SSC CGL आणि CHSLमध्ये काही मुलांचे 30-30 मार्क्स मायनस झालेले आहेत मित्रांनो. 30-30 मार्क्स मायनस झालेले आहेत आणि काही मुलांना 30-30 मार्क्सचं नॉर्मलायझेशन मिळालेलं आहे. अरे दूर कुठं जातं, इथं UPSIच्याच मुलांना 25-25 मार्क्सचं नॉर्मलायझेशन मिळालेलं आहे मित्रांनो. 25-25, 30-30 मार्क्सचं नॉर्मलायझेशन मिळालेलं आहे. ह्या परीक्षा दुसऱ्या आहेत, आपलं GD दुसरं आहे, परंतु त्यांचे पण 200 ते 250पर्यंत मार्क्स असतात आणि याचे पण 180 मार्क्स 160 मार्क्स आहेत आपल्या SSC GDचे. तर याच्यामध्ये पण एवढा घोळ होणार आहे. नॉर्मलायझेशनचा यंदा खूप घोळ होणार आहे. दरवर्षी एवढा फरक राहत नाही, यंदा खूप सारा फरक आहे. तर यंदा घोड राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुमचं कमी मार्क्सवर सिलेक्शन होणार नाही. नॉर्मलायझेशन तुम्हाला कुठच्या कुठे नेऊन टाकीन मित्रांनो, हे लक्षात ठेवा गोष्ट आपली. आणि आपल्या या SSC GDवाल्या ग्रुपवर तुम्ही ॲड व्हा. येथे सर्व प्रकारचे अपडेट मिळतात. कट ऑफ रिलेटेड व्हिडिओ पण बनतात आणि कट ऑफ तर सांगितलेलं आहे. आता तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असताल तर सध्या सबस्क्राईबचं बटन दाबून द्या आणि सपोर्ट करा मला, कारण की आपण खोटे व्हिडिओ आणत नाही मित्रांनो. एकदम रिअल व्हिडिओ आणि रिॲलिटीवरच व्हिडिओ आणतो. हा डाटा मी रँक गुरुजीचा वापरलेला आहे, कारण की आपला कोणाचजवळ एवढा डाटा नाही आहे. RWAवर काय कोणत्याच मोठ्या याच्याजवळ हा एवढा डाटा नाही आहे. म्हणजे यांच्याजवळ खूप सारा डाटा, आता याच्याजवळ 1.5 लाखाच्यावर डाटा गेलेला आहे. पण हे PDF 60,000चीच आपल्या जवळ आहे, तर 60,000वरच आपण तुम्हाला सांगितलं. आणि डाटा आता किती वाढला तर ॲव्हरेज स्कोर तर हाच राहणार आहे. डाटा किती वाढला तर, आणि उलट जास्त डाटा दिला तर ॲव्हरेज स्कोर घटते मित्रांनो, कारण की हुशार आणि जे ॲक्टिव्ह मुलं आहेत ना, ते काही करून कितीही साईड जाम असो ॲन्सर की पाहतातच. फक्त ॲन्सर की कोणाच्या हाती लागत नाही. जे मेंदळ थोडेफार हे वीक मुलं असतात ना, त्यांच्या हाती लवकर ॲन्सर की लागत नाही. तर चला मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय शिवराय.